नाही, सरकार जर महाराष्ट्रात हे करत असेल तर काश्मीर टू कन्याकुमारी सगळीकडेच करावं ना. सिलेक्टिव्हली काय हे निर्णय घेतले जातात. आणि महाराष्ट्रावर काय विशेष प्रेम आहे की सगळ्याची नावं बदलत. उद्या महाराष्ट्राचंही नाव बदलतील काय सांगताय त्यांचं. तुम्ही दुर्दैव आहे की महाराष्ट्रातले जे महत्वाचे प्रश्न आहेत, मग शेतकऱ्यांचे असतील, शिक्षकांचे असतील, जलजीवन मिशन मध्ये होणारा भ्रष्टाचार असेल, खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत. त्याच्या मला विचाराल तर महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीतून चाललेला आहे. आणि हा माझा डेटा नाही, हा भारत सरकारचा डेटा आहे. आणि महाराष्ट्रातला क्राईम, पुण्यासारख्या शहरामध्ये भर दिवसा मेन रोडवर जिथे लाखो लोक रोज फिरतात तिथे ज्या क्रूर पद्धतीने हत्या काल झाली, आणि ही पहिली नाहीये. मग पुण्याच्या लॉ अँड ऑर्डरच्या विषयावर कधी चर्चा होणार. आणि हा सगळा डेटा जो क्राईम वाढलेला आहे, महाराष्ट्रात गरिबी वाढलेली आहे, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे, महाराष्ट्रात महागाई वाढलेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दर 3 तासाला 1 होते. हे माझा डेटा नाहीये, हा मकरंद पाटलांचा डेटा आहे जो त्यांनी विधानसभेत सांगितलेला आहे. त्यामुळे ही जर परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय सरकार बोलत नाहीये. आत्ताच तुमच्या टीव्ही चॅनलवर मी पाहिलं की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज एका कार्यक्रमाला कोल्हापूरला गेले, तर तिथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. हे चिंताजनक आहे. आणि मी वारंवार म्हणते की जरी आम्ही विरोधक असलो तरी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीसाठी एक स्पेशल सेशन बोलवा, चर्चा करूया आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कधीतरी महाराष्ट्राच्या आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांनी मतभेद सोडून महाराष्ट्राच्या हितासाठी, जसं ऑपरेशन सिंदूरसाठी आम्ही देशाच्या हितासाठी सगळे एक झालो, तसं महाराष्ट्राला आता ती गरज आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आज जी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे किंवा क्राईम, हे सगळे अतिशय अडचणीतून, अशा बातम्या बाकीच्या राज्यातून येत नाहीत. या बातम्या महाराष्ट्रातूनच येत आहेत. आणि केंद्र सरकारचा, महाराष्ट्राचा आणि केंद्र डबल इंजिन सरकार आहे. डबल इंजिन सरकार म्हणतं की महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे. हा केंद्र सरकारच्या होम डिपार्टमेंटचा रिपोर्ट आहे.